नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला सर्वात प्रथम म्हणजे मराठी व्याकरण आपल्या या विषयावर आपल्याला बोलायचं आहे. मराठी व्याकरण. आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय प्रयोग. बरोबर, या प्रयोगामध्ये आपल्याला बोलायचं आहे. आता प्रयोग काय आहे हे प्रयोग काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. प्रयोगाची व्याख्या करत असताना आपण थोडक्यात हे पाहिलं त्याच्यामध्ये तर कर्ताचं असतं काही. आता कर्त्याचं व कर्माचं क्रियापद जे असतात यांच्यामध्ये जी जुळली असतात किंवा त्याच्यामध्ये ठेवणं किंवा रचना ज्या काही अशा स्वरूपाने दाखवलेल्या असतात तिलाच आपण व्याकरणाचा प्रयोग असं म्हणतो. मग याचे मुख्यतः 3 प्रकार असतात. कोणाचे? प्रयोगाचे 3 प्रकार. बरोबर, छोटं एक आपण समजण्यासाठी घेणार आहोत. प्रयोग आपण म्हटलं कर्तरी असतं एक, कर्तरी, कर्मणी आणि तिसरं आहे भावे. बरोबर, कर्तरी, कर्मणी आणि भावे यांच्या आधारित आपण बोलायचं आहे. आता कर्तरी आणि कर्मणी भावे याच्यामध्ये सकर्मक अकर्मक, त्यानंतर याच्यामध्ये जर मग कर्मणीच्या प्रयोगामध्ये भरपूर काही आहेत आणि भावेमध्ये पण सुद्धा सकर्मक अकर्मक आणि भावतरी बरोबर असे असतात. तर आपल्याला ठीक आहे, साहजिकच आपल्याला त्याच्याविषयी आपल्याला थोडं कर्तरीमध्ये आपण पाहणार आहोत. सकर्मक आहे अकर्मक आहे, पण आपण कर्तरी प्रयोग हा आपण पाहणार आहोत. कर्तरी प्रयोग हे त्याची लक्षणे काय असतात ते आपण थोडक्यात समजून घेऊया. ठीक आहे, कर्तरी प्रयोग. बरोबर, आता कर्तरी प्रयोगाचं मी आता तुम्हाला थोडक्यात सांगतो. एक तर आपण त्याचं लिहून घेऊया. कर्तरी प्रयोगाची लक्षणे. आता आपण पाहिलं प्रयोग कर्तरी, कर्मणी आणि भावे मध्ये आपल्याला याच्याविषयी आपल्याला बोलायचं. कर्तरी प्रयोगाची लक्षणे काय असतात ते आपल्याला समजून घ्यायची. प्रयोगाची लक्षणे कर्तरीमध्ये बरोबर, पहिलं आहे कर्त्याचे लिंग, वचन, वनी व पुरुषानुसार क्रियापद बदलतं. बरोबर, क्रियापद कधी बदलणार आहे? पुरुष, वचन आणि लिंग यांच्यामध्ये काय क्रियापद बदलणार आहे. कशामध्ये? कर्तरीमध्ये. त्याचं लक्षण सांगतोय ओळखण्यासाठी. मग कर्त्याचं आपण पाहिलं कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथमता हा असतो. पहिल्यामध्ये काय असतो? प्रथमता कर्ता असतो आणि कर्त्यातला प्रत्यय नसतो. प्रत्यय नसतो. बरोबर, कर्म मात्र प्रथमता किंवा द्वितीय असतं. आणि तिसरं आहे कर्तरी प्रयोगात क्रियापद बहुधा वर्तमान काळीच असतं. एवढं लक्षात ठेवायचं फक्त आपल्याला. बरोबर, वर्तमान काळी कर्तरी प्रयोगामध्ये आपल्याला क्रियापद हे काय असतं? सहसा हे वर्तमान काळीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. वर्तमान काळी ते वाक्य असणार आहे. आलं लक्षात? आता त्यानंतर आपण अजून एक मुद्दा आहे तो आपण थोडक्यात समजून घेऊया. तर आता मी थोडक्यात लिहितो. आता तो बघा. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं मी तुम्हाला? एक वाक्य दिलेले, मूळ वाक्य. बरोबर, एक मिनिट. आपण या ठिकाणी काय दिलेले? मूळ वाक्य. मूळ वाक्य दिलेले कर्तरी मधलं अर्थ ओळखायचं असेल तर आपल्याला तो काय असणार आहे? कर्ता. बरोबर, दुसरा आहे कर्म. बरोबर, आणि या ठिकाणी तिसरा काय असणार? या ठिकाणी आपल्याला बघायला गेलं तर आहे हे काय राहणार आहे? क्रियापद. बरोबर, आता आपण या ठिकाणी हे आता तो आंबा खातोय. बरोबर, याच्यामध्ये सुद्धा वाक्यामध्ये बदल कसा होणार? बदल आपण थोडासा बदल करून बघू आता. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे? बदल करणार आहात आपण, म्हणजे बदल केलेलं वाक्य. केलेले वाक्य घेतणार. बरोबर, आता या ठिकाणी आपण एक वाक्य घेऊया. ती आंबा खाते. बरोबर, अजून दुसरं वाक्य घेतलं आपण. हे पहिलं घेतलं, इथं दुसरं घेतलं. ते आंबा खाते. आणि तिसरं वाक्य आपण घेतलं, तू आंबा खाते. बघा, या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय करणार आहे? या ठिकाणी ती म्हणजे काय झालं? या ठिकाणी आपल्याला काय झालं?
लावायचं म्हटलं ती आंबा खाते, ती म्हणजे काय, कर्ता कोणता आहे या ठिकाणी, कर्ता आपल्या या ठिकाणी आपल्याला कोणता मिळणार आहे, स्त्रीलिंग मध्ये राहणार, बरोबर. आणि ते बरोबर काय राहणार, हे आपल्याला वचन बदलणार आहे, या ठिकाणी काय वचन बदलणार आहे. आणि या ठिकाणी तू म्हणजे काय येणार आहे, पुरुषवाचक येणार आहे. आलं लक्षात. म्हणजे अशा स्वरूपात सुद्धा आपल्याला कर्तरी ओळखण्यासाठी मूळ वाक्याने बदल केलेलं वाक्य हे लक्षात ठेवायचं आणि त्याचं लक्षण, बरोबर लिहून घ्या.